छमछम करत गई माझी चमेली कशी सोडून गेली माझी लाडली छमछम करत गई माझी चमेली कशी सोडून गेली माझी लाडली छमछम करत गई माझी चमेली कशी सोडून गेली माझी लाडली छमछम करत छमछम करत गई माझी चमेली कशी सोडून गेली माझी लाडली छमछम करत गई माझी चमेली कशी सोडून गेली माझी लाडली छमछम करत गई माझी चमेली कशी सोडून गेली माझी लाडली छमछम करत गई माझी चमेली कशी सोडून गेली माझी लाडली रूप सुंदर गोजी रवाना 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 बोल काहीतरी बोल सोडून गेली माझी लाडली छमछम करत गई माझी चमेली कशी सोडून गेली माझी लाडली छमछम करत गई माझी चमेली कशी सोडून गेली माझी लाडली छमछम करत गई माझी चमेली कशी सोडून गेली माझी लाडली बघा मानवा 22/5/87 ला बाळ मेला आणि 22/5/88 ला मुलगी मेली. 2 वर्षामध्ये 2 दिवस चाललेच गेले. बघा मानवांनो असा करता करता 88वा वर्ष संपला. आता त्या वैद्याने विचार केला की माणसाचे जीव जर घेतलो तर लोकांवर शंका होईल. मग 89वा साल लागला आणि 22 तारीख 5वा महिना काही येते म्हणून वाट बघतच राहिला आणि 89वा साल लागला. बांधवांनो बघा काय घडून आलं. आला 89वा साल रे आला 89वा साल वैदाचा 22/5 तारखेला 22/5 तारखेला 22/5 तारखेला 22/5 तारखेला काहीच्या गोरात मारला हो धीर धीर हो काहीच्या गोरात मारला हो धीर धीर हो दिदी 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 बबनराव चित्ती आई रे
पायी हो जनाच्या पायी जनाच्या पायी जनाच्या पायी ती आंधळी झाली हो धीर धीर हो दिदी आई आंधळी झाली हो धीर धीर हो दिदी आई आंधळी ती झाली हो धीर धीर हो दिदी आई आंधळी ती झाली हो धीर धीर हो दिदी बघा माझ्या बांधवांना 89वा साल लागला आणि 22/5/89 ला गायीच्या गोळा मारला त्याच तारखेला आणि आई जनाबाई जी बबनरावची जी आई होती जनाबाई त्या वैदाच्या पायी आंधळी झाली आणि बबनराव आणखी घाबरला कारण की मुलगा मेला मुलगी मेली गायीच्या गोळा मेला आणि आई आंधळी झाली आणि बबनराव सर्व आपल्या घरच्या देवी देवताला पूजा अर्चना आराधना करू लागला काय म्हणे हो घेरे देवा करे कानी ओ घेरे देवा करे कानी असलो येई माझ्या नयनी घेरे देवा करे कानी असलो येई माझ्या नयनी हो मेरे देवा करे कानी असलो येई माझ्या नयनी मेरे देवा करे कानी घेरे देवा करे कानी असलो येई माझ्या नयनी घेरे देवा करे कानी असलो येई माझ्या नयनी मेरे देवा करे कानी असलो येई माझ्या नयनी मेरे देवा करे कानी असलो येई माझ्या बाजूने अंधकार झाला हाहाकार झाला सर्व ठाई कोण याची लावी सोय सर्व भरले निर्दयी म्हणे बघा तो बबनराव काय म्हणे जीव गेले आंधळी झाली वयसनाई झाले हैराण कोण झाला का आता तो वैरी नाही पडला पडाई पुन्हा चिंता देवा लागली मनी असलो येई माझ्या नयनी देवा करे जाणी हे असलो येई माझ्या नयनी माझा आवाज कमी हे घेरे देवा करे कानी हे असलो येई माझ्या नयनी हे घेरे देवा करे कानी हे असलो येई माझ्या नयनी
हसोय माझ्या नयनी गेले देवा हसरे काढे हसोय माझ्या नयनी बघा बांधवांनो 22/5/87 ला मुलगा मेला 22/5/88 ला मुलगी मेली 22/5/89 ला गाईच्या घोडा मेला आणि आई जनाबाई त्या वैदाच्या करणीमुळे आंधळी झाली नंतर बघा त्या वैदाचा खेळ काय घडून आला 22/5 दादा 90 साले आणि आला बाप कर्म भोगाच्या फेरगा आणि पडला तो धरणीवर माझे दादा रे दादा माझे दादा बनराव माझे दादा रे दादा माझे दादा बनराव माझे दादा बघराव माझे दादा रे दादा माझे दादा बघराव माझे दादा रे दादा माझे दादा बनराव माझे दादा रे दादा माझे दादा बनराव माझे दादा रे दादा माझे दादा बघराव माझे दादा रे दादा माझे दादा बघराव बबनराव धरणीवर पडला आणि धावत ती सुमनबाई आली आणि एका रंगाची करे हो आणि धाई धाई रडायला लागली त्या पतीसाठी तेव्हा ती काय म्हणे बोला काय तरी माझे पती राया भगवंताच्या मी पडून पायो कशी झाली तुमची काया माझे दादा रे दादा माझे दादा सांगले माझे माझे राया सांगले माझे राया हो राया माझ्या राया सांगे माझे राया हो राया माझे राया सांगे माझे राया हो राया माझे राया सांगले माझे राया हो राया माझे राया सांगले माझे राया हो राया माझे राया सांगे माझे राया हो राया माझे राया सांगे बघा बघा सुमनबाई म्हणे हे काय की काय झालं म्हणे थोडा थोडा हंस चालू होता आणि काय म्हणे सुमन माझ्या जीवाचं काही खरं नाही ग मी तुला सोडून जातो पण माझे 2 बोल ऐकून घे म्हणे आणि ते बोल ते शब्द त्या शब्दाचे पालन झाल्या पाहिजे म्हणे वचन घेतलं त्या सुमनबाई सोबत अगोदर वचन घेतलं का मी म्हणीन त्याप्रमाणे तू करशील ग म्हणे मला वचन दे म्हणे बघा त्याच्या पत्नीनं वचन दिलं तेव्हा तो काय म्हणे